साताऱ्यासह राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलल्या. मतदान 7 फेब्रुवारीला तर मतमोजणी 9 फेब्रुवारीला होणार. राज्यातील साताऱ्यासह एकूण 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 125 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्य शासनाने जाहीर केलेल्या राज्यस्तरीय दुखवट्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आता 7 फेब्रुवारीला मतदान होणार असून निवडणूक निकाल 9 फेब्रुवारीला जाहीर केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार उमेदवारी अर्ज मागे घेणे व निवडणूक चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली असून मात्र प्रचार, मतदान व मतमोजणी ही टप्पे बाकी होते. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 जानेवारी 2026 नंतर 2 आठवड्यांची मुदत दिली आहे. दिनांक 28 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे राज्यभरात दुखवटा जाहीर करण्यात आल्याने उमेदवारांना प्रभावी प्रचार करणे शक्य होणार नाही. तसेच नियोजित वेळापत्रकानुसार मतदान व मतमोजणी पार पाडणे अडचणीचे ठरणार असल्याने निवडणूक कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी यांनी दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत सूचना प्रसिद्ध करायची आहे. मतदान शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत होणार आहे. मतमोजणी सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून करण्यात येणार आहे. निवडणूक आचारसंहिता सध्या लागू असून निकाल जाहीर होईपर्यंत ती अंमलात राहणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कोरेगाव 100% बंद, संपूर्ण शहरात शोककळा. राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच चिमणगाव येथील जनरेश्वर शुगर मिलचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांचे बारामती येथे बुधवारी विमान अपघातात दुःखद निधन झाले. या घटनेने संपूर्ण राज्यासह कोरेगाव शहरावर शोककळा पसरली असून लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गुरुवारी कोरेगाव शहर बंद ठेवण्याचा सर्वपक्षीय निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 100% बंद पाळला. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प होते. शाळा, महाविद्यालय, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, बालवाडी तसेच सर्व व्यापारी आस्थापना बंद राहिल्या. सायंकाळपर्यंत शहरात कडेकोट बंदचे वातावरण कायम होते. शहराच्या प्रत्येक विभागात अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ श्रद्धांजलीचे फलक उभारण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह महायुतीचे आमदार महेश शिंदे यांनीही स्वतंत्रपणे श्रद्धांजली फलक उभारून अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. हा शहर बंदचा निर्णय बुधवारी सायंकाळी जुना मोटर स्टँड येथे सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. यावेळी कोरेगाव शहरवासियांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार कडेकोटपणे बंद पाळण्यात आला. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे केवळ राज्यालाच नव्हे तर कोरेगाव शहर आणि तालुक्याला मोठा धक्का बसला असून मोठी हानी झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्याची व नेतृत्वाची आठवण म्हणून शहराने एकसंधपणे हा बंद पाळल्याचे चित्र पाहायला मिळाले. अजितदादा पवार यांच्या स्मृतीस कोरेगाव शहर एकजुटीने श्रद्धांजली अर्पण करत असल्याचे भावनिक दृश्य या बंदच्या निमित्ताने दिसून आले. आसगाव येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी कोरेगाव पोलिसांच्या दिरंगाईवर संतापाचा उद्रेक. उशिरा दाखल केला गुन्हा तोपर्यंत संशयित फरार. आसगाव तालुका कोरेगाव येथील 17 वर्षीय हर्षदा विक्रम शिंदे या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी कोरेगाव पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंबामुळे संतप्त कुटुंबीय व ग्रामस्थांचा रोष उफाळून आला आहे. मंगळवारी दुपारी 3:30 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत शिंदे कुटुंबीय व आसगाव ग्रामस्थ कोरेगाव पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देऊन बसले होते. दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास हर्षदा शिंदे हिने आसगाव येथील जुन्या घरात लाकडी तुळईला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली. या संदर्भात कोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मयत रजिस्टर क्रमांक 4/2026 प्रमाणे नोंद झाली होती. मृतदेह उपजिल्हा रुग्णालय कोरेगाव येथे नेण्यात आला होता. मात्र या घटनेमागे गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा आरोप मृत मुलीची आई अस्मिता विक्रम शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार तडोळे समत कोरेगाव येथील प्रथमेश रमाकांत झांजुर्णे याने हर्षदास शाळेत ये जा करत असताना वारंवार पाठलाग केला, मोटरसायकलने अडवले
इंस्टाग्राम अकाउंट अनब्लॉक न केल्यास कुटुंबाला धमकी दिली, तसेच घरी येऊन मुलीची बदनामी केली. या सातत्यपूर्ण मानसिक छळामुळे हर्षदाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असा गंभीर आरोप तक्रारीत नमूद आहे. या सर्व प्रकारानंतरही पोलिसांकडून तात्काळ गुन्हा दाखल न करता दिरंगाई करण्यात आल्याने संताप उसळला. मंगळवारी दुपारी 3:30 वाजल्यापासून कुटुंबीय व ग्रामस्थ पोलीस ठाण्यासमोर ठामपणे उभे राहिले. गुन्हा दाखल करा, दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी करत वातावरण तणावपूर्ण बनले होते. अखेर रात्री सुमारे 8 ते 8:30 वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. कोरेगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांचा उल्लेख करून गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तोपर्यंत पोलीस पथके तळोळेसमत कोरेगाव येथे पोहोचेपर्यंत संशयित प्रथमेश झांचोरणे याने पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे अकस्मात मृत्यूची नोंद आणि दुसरीकडे गंभीर स्वरूपाचा गुन्हा, या दोन्ही घटनांमधील वेळेचा फरक, गुन्हा दाखल करण्यातील विलंब आणि संशयितांचे फरार होणे यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे. ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत दोषींना पाठीशी घालण्याचा प्रकार तर नाही ना, असा सवाल उपस्थित केला आहे. या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश्री तेरणी यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना सूचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक ओंकार भेगडे तपास करत आहेत. मात्र उशिरा जागी झालेल्या यंत्रणेमुळे संशयित पळून गेला. याला जबाबदार कोण? पोलीस दलाशी निगडीत असणाऱ्या कोणी त्याला मदत केली का, असा संतप्त सवाल आता आसगावसह संपूर्ण कोरेगाव तालुक्यातून उपस्थित केला जात आहे. आसरे येथे ड्रेनेज वादातून मारहाण प्रकरणी 9 जणांना अटकपूर्व जामीन, 2 अर्जदारांचा जामीन अर्ज फेटाळला. कोरेगाव तालुक्यातील आसरे येथे सार्वजनिक ड्रेनेजच्या कामावरून झालेल्या वादातून मारहाण, लूटमार व गंभीर दुखापतीच्या आरोपाखाली दाखल गुन्ह्यात सातारा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. अटकपूर्व जामीन अर्ज क्रमांक 32/2026 मध्ये न्यायालयाने 11 पैकी 9 अर्जदारांना अटकपूर्व जामीन मंजूर केला असून मुख्य आरोपी मानल्या गेलेल्या 2 अर्जदारांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. या प्रकरणातील फिर्यादीनुसार 9 जानेवारी 2026 रोजी दुपारी आसरे येथे सार्वजनिक ड्रेनेज लाईन खोदण्याचे काम सुरू असताना वाद निर्माण झाला. यावेळी रुपेश सपकाळ याने माहिती देणाऱ्यांवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा, तसेच लक्ष्मण सनस याने दुसऱ्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. घटनेदरम्यान महिलांना ही मारहाण, शिवीगाळ तसेच रोख रक्कम व सोन्याचे दागिने हिसकावून घेतल्याचे आरोप फिर्यादीत नमूद आहेत. अर्जदारांच्या वतीने वकील ॲडव्होकेट D.M. बर्गे यांनी राजकीय वैमनस्यातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद केला, तर सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील यांनी हा गुन्हा गंभीर असून तपास प्राथमिक टप्प्यात असल्याने अटकपूर्व जामीन नाकारण्याची मागणी केली. माहिती देणाऱ्याच्या वतीनेही आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयात नमूद करण्यात आले. दोन्ही बाजूंचा सखोल विचार करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश S.R. तांबोळी यांनी अर्जदार क्रमांक 2 रुपेश सीताराम सपकाळ व अर्जदार क्रमांक 11 लक्ष्मण सीताराम सनस यांनी शस्त्रांचा वापर केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. मात्र उर्वरित 9 अर्जदारांविरुद्ध शस्त्र वापर किंवा गंभीर जखमांचा ठोस पुरावा नसल्याने त्यांना अटींसह अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाने जामीन मंजूर करताना प्रत्येकी 10,000 रुपयांचा वैयक्तिक व जामीन हमीवर सुटका करण्याचे आदेश दिले असून साक्षीदारांवर दबाव न आणणे, तपासात सहकार्य करणे आणि पोलिसांनी बोलावल्यास हजर राहणे आदी अटी घालण्यात आल्या आहेत. या आदेशामुळे कोरेगाव परिसरात चर्चेला उधाण आले असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रेमसंबंधांच्या संशयातून ऊसतोड कामगाराचा मानुष खून, मुख्य आरोपी अजय माने अटकेत, 5 दिवसांची पोलीस कोठडी. भोसरी गावच्या हद्दीत प्रेमसंबंधाच्या संशयातून ऊसतोड कामगाराची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना पोलीस तपासात उघडकीस आली असून या प्रकरणातील मुख्य संशयित अजय राजेंद्र माने राहणार भोसरी याला कोरेगाव पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मच्छिंद्र अंबादास भोसले वय 45 असे हत्या करण्यात आलेल्या ऊसतोड कामगाराचे नाव आहे. मच्छिंद्र हा
जरंडेश्वर शुगर मिल येथे ऊसतोड व ऊस वाहतुकीचे काम करत होता. तो कारखाना परिसरात वास्तव्यास होता. कारखान्यातील स्लिप बॉय अजय माने याचे आपल्या पत्नीशी अनैतिक प्रेमसंबंध असल्याचा संशय मच्छिंद्रला होता. या संशयातून मच्छिंद्र आणि अजय माने यांच्यात वाद भांडणे होत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. तसेच अजय माने याने मच्छिंद्रला अनेकदा जीवे ठार मारण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. दिनांक 15 जानेवारी रोजी सायंकाळी अजय माने याने मच्छिंद्रला जेवणाचे आमिष दाखवून कोपीवरून बाहेर नेले. त्यानंतर मच्छिंद्र घरी परतलाच नाही. रात्री उशिरा अजय माने हा एकटाच परत आला व मच्छिंद्रला गटामध्ये सोडल्याचे सांगत त्याचा मोबाईल मच्छिंद्रच्या पत्नीला परत दिला. मात्र मच्छिंद्रचा स्वतःचा मोबाईल बंद लागत असल्याने कुटुंबियांचा संशय अधिकच बळावला. याच दरम्यान अजय माने याच्याकडून धमकीचे फोन आल्याचाही आरोपही नातेवाईकांनी केला होता. मच्छिंद्र बेपत्ता झाल्यानंतर दिनांक 17 जानेवारी रोजी कोरेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस आणि नातेवाईकांकडून त्याचा शोध सुरू असतानाच आपल्यावर संशय वाढत असल्याचे लक्षात येताच अजय माने याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबियांनी तातडीने त्याला कोरेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. उपचारानंतर कोरेगाव पोलिसांनी गुरुवारी सकाळी त्याला रीतसर अटक केली. प्रेमसंबंधाच्या संशयातून व वैरातून अजय माने याने मच्छिंद्रला निर्जन ठिकाणी मेहून अमानुषपणे हत्या करून मृतदेह ऊसाच्या शेतात लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ तपास करत आहेत.